बातमी आहे अर्थातच राजधानी दिल्लीमधून। आज दिल्ली ते गल्ली फक्त एक आंदोलन गाजलं। जंतर मंतर ते संसद भवनापर्यंत निघालेल्या मोर्चाची धग ही संसदेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनाही बसली आहे। पण आंदोलन शांततेत काढण्याचा विद्यार्थ्यांचा पवित्रा मात्र फेल गेल्याचं बघायला मिळालं। आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आज देशाचं लक्ष दिल्लीत उसळलेल्या तरुणाईच्या आंदोलनाकडे होतं। देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण दिल्लीमध्ये जमले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या घोषणांनी अवघी दिल्ली दुमदुमून गेली। संसदेत आणि संसदेबाहेर दोन्हीकडे वातावरण तापलेलं होतं। एकीकडे संसदेबाहेर तरुणांचं आंदोलन, दुसरीकडे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दुहेरी कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। नीट पेपर फुटी, राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला। तब्बल 7 वेळा लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। आणि अर्थातच बातमी ती आपली आहे ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची दिल्ली, अवघी दिल्ली जी आहे ती यामुळे तापलेली बघायला मिळते। ती बातमी आता सविस्तर बघणार आहोत। गेल्या 30 दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप घेतलं। देशातल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरता कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली। सीजेपी कडून संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली गेली। या आंदोलनाला प्रतिसाद देत देशभरातनं मोठ्या प्रमाणात तरुणाई या आंदोलनामध्ये सहभागी झाली। या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात नेलं आणि त्यानंतर आंदोलनाचा पाठिंबा आणखी वाढला। त्यामुळे आजच्या मोर्चाला ही मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळाली। या गर्दीवर नियंत्रण मिळवताना दिल्ली पोलिसांची मात्र तारांबळ उडाली। आधीच पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट देखील झाली। तर सर्व आंदोलकांनी शांतता राखावी असं आवाहन आता दिल्ली पोलिसांनी केलं। मात्र सकाळपासून जे घडलंय ते आपल्या समोर आहे। एकीकडे संसद भवनाच्या मुख्य दरवाजापर्यंत धडक मारण्याच्या दृष्टीने तरुणाई पोहोचलेली होती। जंतर मंतर संसद भवन परिसरातली इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली। अतिशय मोठ्या प्रमाणात हा समूह, हा जमाव जो आहे तो पोहोचलेला होता। तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती आणि मग पोलिसांना देखील सौम्य लाठीमार काही ठिकाणी करावा लागलेला पाहायला मिळाला। आणि ही दृश्य आहेत आंदोलकांची जोरदार गर्दी, मोठी गर्दी आणि त्यानंतर लाठीमार करून सौम्य काही प्रमाणात ही गर्दी जी आहे ती पांगवण्यात आली। त्याची दृश्य आपण बघताय। बॅरिकेडिंग जबरदस्त प्रमाणात केलेलं होतं। रॅपिड ॲक्शन फोर्स लावली होती, पोलीस होते आणि त्यानंतर काही प्रमाणात लाठीमार देखील करावा लागला। दुसरीकडे अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या होत्या, कारण जमाव मोठ्या प्रमाणात होता, तो आक्रमक होत होता आणि त्यांना रोखण्याच्या दृष्टीने अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या। We have people here from the whole country and there are more than 25 lakh youth across 5-kilometer radius. The police and the government are only resorting to lies to control the situation or misuse of power. They are just doing lathi charge or misusing their power or using lies. They are now saying that the protest is over, go back. This is a wake-up call for them that they cannot continue doing what they have been doing. दिल्लीमधल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आंदोलक विद्यार्थ्यांनी संसद मार्गावरील सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला। संसद भवन परिसरात 75,000 आंदोलकांनी धडक दिल्याचा दावा करण्यात आलाय। तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचाही वापर केलाय। संसदेबाहेरील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। यात आंदोलक मागे हटायला मात्र तयार नव्हते। यावेळी पोलिसांनी आंदोलकांची काही प्रमाणात धरपकड देखील केलेली आहे। तर जंतर मंतर संसद भवन परिसरातलं इंटरनेट सेवा जी आहे ती काही वेळापुरती बंद करण्यात आलेली। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात दुसरीकडे विरोधक देखील संसदेमध्ये आक्रमक झालेले बघायला मिळाले।
आज पूरे लोकतंत्र के लिए, डेमोक्रेसी के लिए, इतिहास के लिए ये काला दिवस के रूप में मनाया जाएगा। आप मीडिया रिपोर्टर्स हैं, पुलिस वाले भी, उनकी आंखों में शर्मिंदगी दिख रही थी, लेकिन अपनी ड्यूटी के कारण अपने बैचेस निकाल के आए थे। गुंडे बने हुए थे कुछ पुलिस वाले तो सहयोग कर रहे थे, लेकिन कुछ पुलिस वाले बिना वर्दी के आए थे और बच्चों को मारा है, बच्चों को करंट दिया है, और जहां रूल होता है कि आपको टांगों में मारना चाहिए, बच्चों की छातियों पे मारा है। ये सीधे आघात हमारी भारत माता के सीने पे इन लोगों ने किया है। आज अहंकारी, इतनी निर्दयी, इतनी कठोर सरकार शायद ही भारत के इतिहास में हो कि निहत्थे बच्चों पे इन लोगों ने डंडे चलाए हैं। एकीकडे हे सगळं घडत असताना तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर तब्बल 30 दिवसांनी सरकारने कॉकरोच जनता पार्टीला चर्चेला सुरुवात केली आहे। त्यांच्याशी एकीकडे तरुणांचं आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार सुरू असताना दुसऱ्या बाजूला सरकारने आंदोलकांशी चर्चा केली। कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांना मंत्री जे.पी. नड्डा यांनी चर्चेसाठी बोलवलेले। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी सरकारला दिलंय। सोनम वांगचुक यांना त्वरित सोडून द्यावं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा आणि आत्महत्या केलेल्या नीटच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपये द्यावेत। या आंदोलकांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। या आंदोलनावर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे। आंदोलकांनी हे आंदोलन थांबवावं असं आवाहन त्यांनी केलंय। कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आहे आणि त्यांच्या मागण्या त्यांनी आपल्याकडे दिल्या आहेत, त्या आपण सरकारकडे सोपवल्या असल्याचंही केंद्रीय मंत्री नड्डांनी म्हटलं। मीटिंग में हम लोगों ने यही बोला कि हमारे 3 डिमांड्स हैं। पहले कि सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज किया जाए, एंड जब तक वो फॉर्मेलिटीज पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए। वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है। नंबर 2, हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा। या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से, या तो वो खुद रिजाइन करे। प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता। और तीसरा, जो नीट के फैमिलीज है, जो बच्चे मर गए हैं 20 से ज्यादा, उन फैमिलीज को 1 करोड़ का मुआवजा मिले। ये डिमांड्स को लेके हम जे.पी. नड्डा जी के पास गए, उन्होंने ही बुलाया था। एकीकडे इतकं सगळं दिल्लीत घडत होतं, भेटीगाठी होत होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये बैठकही पार पडली आहे। या बैठकीत धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, किरेन रिजिजू उपस्थित होते। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर वाढत असल्यानं आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। दुसरीकडे दिल्लीमध्ये आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर तीव्र शब्दात टीका करत आपला संताप व्यक्त केलाय, तर सपा नेते अखिलेश यादव यांनीही जोरदार निशाणा साधला। This country has a majority of young people. Prime Minister Modi is the most anti-youth Prime Minister India has ever had. The boys and girls who are walking the streets of Delhi are not criminals. They are demanding their rights. Their rights are to have an education system that respects them, to have an education system that is fair, to have an education system that is working. There's absolutely nothing wrong in what they're doing, and it's disgusting what the government is doing and what the police is doing. This is absolutely no way to behave. Tear gassing students, lathi charging students is not democratic. It's not India's way, and it is not the way this should be done. They have legitimate demands. The Prime Minister should accept these demands and do something about it. हम सब कह रहे हैं डिस्कस करो, एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं, आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो। किस लिए? बच्चे हैं हमारे। जिन बच्चों की जान गई उनके प्रति एक शब्द नहीं, श्रद्धांजलि तक नहीं। इससे बड़ा अहंकार क्या हो सकता है सरकार का? और जब बच्चे यहाँ आए हैं, छात्र, नौजवान, युवा जब यहाँ आए हैं और वो चाहते हैं सरकार को सुने। सरकार में अहंकार कितना कि सुनना भी नहीं चाहती। सुनना तो दूर, अगर वो लोकसभा यहाँ तक आना चाहें अपनी बात कहने, तो लाठी और जो अन्याय कर सकते हैं, जो प्रताड़ना दे सकते हैं, वो दे रहे हैं। दरम्यान लोकांनी प्रश्न मांडावे, मात्र ज्यांनी सरकारला निवडून दिले ते सरकार कसं चालवायचं हा त्यांचा अधिकार आहे, असं खासदार कंगना रनौत म्हणतात।
का सत्र होता है, ये इसीलिए होता है कि सब मुद्दों का जो है वो विस्तार पूर्वक जो है हम लोग डिस्कस कर सके और सरकार की जवाबदेही सब चीज़ के लिए होती है, उसी के लिए होता है। और हम लोग चाहते हैं कि सत्र चले और जो है ये अपने प्रश्न जो है वहाँ रखे, लेकिन अगर हुड़दंग करेंगे और वहाँ पे उत्पात मचाएंगे और जैसे जिस तरह से ये प्रोटेस्ट भी चल रहा है तो वो ठीक नहीं है, क्योंकि जनता ने जिस सरकार को चुना है वो कैसे सरकार चलाएगी ये उनका अधिकार है। अगर आपको इतना ही है तो आप भी खड़े हो जाइए। तो आप आर्म ट्विस्ट नहीं कर सकते गवर्नमेंट को कि आपको किसको सैक करिए, किसको रखिए। तो ये आर्म ट्विस्टिंग अच्छी नहीं है।